जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला आजचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. रायगडचं क्षेत्रफळ 7152 चौरस किलोमीटर इतकं आहे. रायगड जिल्ह्याला जुन्या पद्धतीनुसार 122 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. तर आता नवीन पद्धतीनुसार 240 किलोमीटरचा समुद्र किनारा रायगड ह्या जिल्ह्याला लाभलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके येतात. यामध्ये अलिबाग, रोहा, उरण, पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, सुधागड पाली, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, तळा आणि मुरुड हे तालुके ह्यामध्ये येतात. रायगड जिल्ह्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्या सुद्धा आपण पाहूयात. तर रायगडच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला पुणे जिल्हा आणि सह्याद्रीची भली मोठी पर्वतरांग आहे. तर दक्षिणेला रत्नागिरी हा जिल्हा आहे. तर आग्नेयेला सातारा आणि उत्तरेला ठाणे हा जिल्हा येतो. आता आपण बघूयात की रायगडमध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या नद्या वाहतात. तर उल्हास, पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, सावित्री, घोड, भोगावती, काळ ह्या नद्या वाहतात, ज्या की उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहतात. रायगडमध्ये प्रामुख्यानं भात पीक घेतलं जातं आणि रायगड जिल्ह्यालाच महाराष्ट्रातलं भाताचं कोठार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण की 70% क्षेत्र ह्या जिल्ह्यामध्ये भात लागवडीच्या खाली आहे. त्याशिवाय नारळ, सुपारी आणि पोफळी ही फळ पिकं सुद्धा प्रामुख्याने ह्या ठिकाणी घेतली जातात. आता आपण बघूयात की अलिबागमध्ये कुठली कुठली महत्त्वाची ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तर रायगड किल्ल्यावरती 6 जून 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झालेला होता. तर शिवथरघळ ह्या ठिकाणी रामदास स्वामी यांनी दासबोध लिहिलेला आहे. हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. तर अलिबाग ह्या ठिकाणी कणकेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे. पेणचं गागुदे हे ठिकाण विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. तर लोणेरे ह्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. खोपोली ह्या ठिकाणी पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र बनलेलं होतं. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मगाव शिरढोण सुद्धा ह्याच जिल्ह्यात येतं. रायगडच्या चोल ह्या ठिकाणी बौद्धकालीन लेणी प्रसिद्ध आहे. तर नावाशेवा बंदर ही ह्या जिल्ह्याची शान आहे. घारापुरीच्या प्राचीन लेण्या तर जंजिरा ह्या ठिकाणी शिवकालीन किल्ला सुद्धा प्रसिद्ध आहे.